नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण घेऊन आलेला आहोत चालू घडामोडीमध्ये विशेष जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या। ओके, आणि चालू घडामोडी हा जो घटक आहे हा स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण चालू घडामोडीबद्दल जवळपास कशा पद्धतीने राजकीय क्षेत्र असो, सामाजिक असो, त्यानंतर आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असो, निधनाच्या चालू घडामोडी असो, स्पोर्टबद्दल चालू घडामोडी असो, अशा विविध क्षेत्रातल्या चालू घडामोडी विचारतात। तर आपण कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात चालू घडामोडीमध्ये, त्यासाठी एक हे विशेष लेक्चर घेऊन आलो। चला तर आपण वेळ न दवडता आजच्या या चालू घडामोडीच्या सेशनला सुरुवात करू। पहा, पहिला प्रश्न काय विचारला आहे तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत, तर यावर प्रश्न विचारतात। ओके, पहिले न्यायाधीश, पहिले मुख्य न्यायाधीश, पहिले सरन्यायाधीश, पहिले महिला न्यायाधीश, किंवा राजकीय क्षेत्राबद्दल आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, पहिल्या ज्या ज्या शहरामध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या शहराचे तुम्हाला महापौर विचारतील, ओके, नगराध्यक्ष विचारतील ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला। तर हे राजकीय क्षेत्राबद्दल असे प्रश्न विचारले जातात। हा प्रश्न झालेला आहे पोलीस संबंधी, लक्षात ठेवा। आता पोलिसाचा पेपर द्यायला तर पोलीस संबंधी हा प्रश्न दाट शक्यता विचारली, कारण पहिली इथं काय आहे, पहिली महिला विचारलेला आहे। पहिली महिला पोलीस महासंचालक डीजीपी आतापर्यंत कोण पहिली महिला झालेली आहे असा प्रश्न होता, तर ते आहे रश्मी शुक्ला। तर इथं आहेत नाही तर ते होत्या, कारण 3 जानेवारी 2026 ला त्या निवृत्त झाल्या, लक्षात ठेवा। त्या काय झाल्या, निवृत्त झाल्या। ओके, आणि त्यांच्या जागी सदानंद दाते, याच्यावर पण प्रश्न विचारतात। सदानंद दाते यांनी पदभार स्वीकारला, लक्षात ठेवा। ते 1990चे IPS अधिकारी आहेत। तर या जवळपास रश्मी शुक्लांनी जवळपास 37.5 वर्ष काम केलं, लक्षात ठेवा। इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी काय केलं आहे, त्यांचं निवृत्ती जाहीर केली, कारण निवृत्त झाल्या। तर पहिल्या महिला विचारतील आपला पोलीस महासंचालक कोण आहे, तर त्याचं उत्तर काय राहील, रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक महिला होते, लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर नीलम गोरे दिसतील। नीलम गोरे हे आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत। त्यानंतर अर्चना त्यागी, नीलम गोरे हे मला वाटतं आता याच्यामध्ये गेल्या विरोधी पक्षनेत्यामध्ये। ओके, तर अर्चना त्यागी पहा, अर्चना त्यागी तुम्हाला काय दिसतील, अर्चना त्यागी या पोलीस याच्यामधले महत्वाचं त्यांच्याकडे ओके एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत महिला, परंतु ते कधी महासंचालक राहिलेले नाहीत। ओके, कोण दिसेल तुम्हाला, अर्चना त्यागी। आणि मीरा बोरवणकर हे सध्या पुणे पोलीस आयुक्त, लक्षात ठेवा। पुणे पोलीस आयुक्त आहेत ते। ओके, मीरा बोरवणकर। तर कधी विचारतील तुम्हाला नागपूरचे आयुक्त कोण आहेत, ठाणेचे आयुक्त कोण आहेत, जिथे ओके जे काय तुम्ही फॉर्म भरले त्या ठिकाणी। तर हे प्रश्न असे विचारले जातात। सध्या मीरा बोरवणकर हे पुण्याच्या पोलीस आयुक्त आहेत। ओके, तर इथं उत्तर आहे रश्मी शुक्ला। रश्मी शुक्ला हे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत, डीजीपी पहिले। तर कोण आहेत, रश्मी शुक्ला। सध्या कोण आहेत, सदानंद दाते। पहा, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण। त्यानंतर पहा, वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर याचे सदानंद दाते। सदानंद दाते हे तुम्हाला काय दिसतील, सध्या जे आपले पोलीस महासंचालक आहे। ओके, तर हे वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाचे तुम्हाला काय दिसतील, ते लेखक दिसतील। ओके, आणि विश्वास नागरे पाटील, मन में विश्वास यांचं पुस्तक आहे, बरेच वेळा विचारतात। मन में हे विश्वास, त्याचं नावच आहे विश्वास, तर सोपं जाईल तुम्हाला। हे प्रश्न हे बरेच वेळा विचारतात। ओके, तर सदानंद दाते यांचं कोणतं आहे, वर्दीतल्या माणसाच्या नोंदी, त्यांचं जे काही ओके पोलीस याच्यामध्ये जे काही त्यांचा कार्यकाळ त्यांनी राबवला आहे, तर त्याबद्दल त्यांनी याच्यावर लिहिलेलं आहे। जे काही 26 घराचा हल्ला झालेला आहे त्याच्याबद्दलही त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे, तर 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपल्याला कोणी भूषवले आहे, तर इथे आहे विश्वास पाटील। पानिपतकार म्हणू आपण त्याला, पानिपत ही कादंबरी लिहिली आहे त्यांनी, पानिपत या युद्धावर। ओके, पानिपतकार। त्यानंतर संभाजी, छत्रपती संभाजीवर त्यांनी पण लिहिलेलं, लक्षात ठेवा। संभाजी एक पण त्यांचे एक महत्त्वाचा लेख। ओके, याच्याबद्दल पण संभाजी पण एक महत्त्वाचं त्यांचं पुस्तक आहे। त्यानंतर पहा, त्यानंतर महानायक। ओके, तर हे सुभाषचंद्र बोस यांच्यावर आहे, सुभाषचंद्र बोस। ओके, आणि महान सम्राट एक आहे, महान सम्राट। तर आता हे काहून विचारतात एवढे, महान सम्राट छत्रपती शिवरायावर, छत्रपती शिवराय, लक्षात ठेवा।
ओके. आणि हे आहे छत्रपती संभाजी महाराज. संभाजीचे नावातच आहे छत्रपती संभाजी. ओके, छत्रपती संभाजी महाराज लक्षात. तर विश्वास पाटील हे आहेत आणि हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काय झाले आहेत, अध्यक्ष राहिलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. सदानंद मोरे पण राहिलेले आहेत. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले, त्याच प्रश्नाची पुढील पहा. तर हे कोणतं शहर आहे तर सातारा. प्रदीर्घ काळानंतर जवळपास 32 वर्षानंतर, ओके 32 वर्षानंतर साताऱ्यामध्ये हे 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलेलं आहे. तर आतापर्यंत 4 वेळा भरलेलं आहे. ओके, 44वा असेल, 62वा असेल. ओके, 1993ला भरलेला आहे, एकदा 1966ला भरलेला आहे, त्याच्या आधी 1903 आणि नंतर आता तुम्हाला दिसेल 1993 नंतर डायरेक्ट 2025. ओके, 2025 तुम्हाला काय दिसेल की 26 99 कधी दिसेल 26 लक्षात ठेवा. 2026 सातारा येथे जानेवारीमध्ये भरलेला आपल्याला दिसेल 1 ते 4 जानेवारी लक्षात ठेवा. ओके, 1 ते 4 जानेवारी त्याचा कार्यकाळ होता, 1 ते 4 जानेवारी. ओके, छत्रपती शाहू स्टेडियमवर भरले होते, छत्रपती शाहू स्टेडियम. ओके, आणि स्वागताध्यक्ष कोण होते, जे स्वागताध्यक्ष शिवेंद्र राजे. ओके, शिवेंद्र सिंह राजे भोसले. ओके, साताऱ्याचे तुम्हाला आमदार दिसतील, सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले जवळपास 5 वेळा आमदार झाले आहेत आणि सध्या ओके ते मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले. तर यांनी हे स्वागताध्यक्ष काय म्हणू आपण, स्वागताध्यक्ष. ओके, तर एक असते आणि अध्यक्ष म्हटलं तर अध्यक्ष आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलं कोण होते, विश्वास पाटील. ओके, स्वागत अध्यक्ष पाहतो आपण शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ओके आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते. ओके, लक्षात ठेवा. पुणे, नाशिक, नागपूर इथे पण झालेले आहेत साहित्य संमेलन. IPL स्पोर्ट बद्दल विचारतात प्रश्न, IPL बद्दल तर विचारतातच. ओके, IPL इतिहासातील सर्वात आतापर्यंतचा महागडा खेळाडू 27 करोड रुपये. किती, 27 कोटी. तर तो खेळाडू आहे कोण, तो खेळाडू आहे ऋषभ पंत. ऋषभ पंतला कोण घेतलेला आहे, लखनौ जॉयंट्स, लखनौ या टीमला लक्षात ठेवा, लखनौ सुपर जॉयंट्स. ओके, तर यानं घेतलेला आहे त्याला. त्यानंतर 26.75 लाखला घेतलेला आहे पंजाब याने. कोणाला घेतला आहे पंजाब याने, श्रेयस अय्यरला लक्षात ठेवा, 2 नंबरचा श्रेयस अय्यर. ओके, तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रोहित शर्मा रिटेन केलेला आहे, सर्वाधिक जास्त कमाई करणारा आतापर्यंत IPL सीझनमध्ये जवळपास 194 कोटी कमाई केली आहे आतापर्यंत. सर्वाधिक जास्त कमाई सर्व सीझनमध्ये कोणी, रोहित शर्मा जवळपास 18-19 कोटीमध्ये रिटेन केला आहे त्याला. विराट कोहलीला 21 कोटीमध्ये रिटेन केला आहे लक्षात ठेवा, विराट कोहलीला 21 कोटीमध्ये. ओके, कोण, बँगलोर संघाने. ओके, RCB. आणि हार्दिक पांड्याला मुंबईने केलेला आहे, मुंबईला रिटेन पुन्हा केला आहे 18 कोटीमध्ये. एवढं काही विचारणार नाही त्याचे. लक्षात ठेवायचं आपल्याला, ऋषभ पंत आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू कोण घेतला, लखनौ सुपर जायंट्सने घेतलेला आहे. ओके, 27 कोटी. नंतरचा आहे तुम्हाला श्रेयस अय्यरनं कोण घेतलं, पंजाबने घेतलं 26.75 लाखामध्ये लक्षात ठेवा. ओके, दोन्ही भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो, तर असे प्रश्न विचारतात, म्हणून महत्वाचे दिवस पाहून जा. ओके, महत्वाचे राष्ट्रीय दिवस, आंतरराष्ट्रीय दिवस पाहून जा, याच्यावर प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा. तर 9 जानेवारी आहे लक्षात ठेवा, 9 जानेवारी. ओके, 9 जानेवारी भारतीय प्रवासी दिन आहे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून या दिवशी भारतात आले होते लक्षात ठेवा. ओके, 9 जानेवारी 1915ला. तर म्हणून त्याच्या प्रित्यर्थ हा दिवस ठेवला जातो. महात्मा गांधी भारतात आले म्हणून भारतातला प्रवासी दिवस तर कोणता असेल तर 9 जानेवारी लक्षात ठेवा. बाकी 15 जानेवारी हा कोणता आहे रे, 15 जानेवारी हा सैन्य दिन आहे. ओके, असे काही दिवस लक्षात ठेवा. तर 9 जानेवारी हा दिवस महत्वाचा आहे. तर भारतीय प्रवासी दिन कोणता आहे तर तो आहे 9 जानेवारी. कशा संबंधित, महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारीला आले होते दक्षिण आफ्रिकेतून. ओके, दक्षिण आफ्रिकेतून कधी आले होते ते, 9 जानेवारीला आले होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अंडर 19 आशिया क्रिकेट विश्वचषक 2026 कोणत्या देशाने जिंकला, तर याच्यामध्ये कन्फ्युजन होते. इथं आशिया शब्द लक्षात ठेवा. एशियन कप, आपले आशियामधले जे काही देश आहेत जे क्रिकेट खेळतात
तर ते देश फक्त याच्यामध्ये समाविष्ट होतात. तर आशियामधला जो कप आहे तर पाकिस्तानने जिंकला, लक्षात ठेवा, कारण यानं जवळपास 347 रन काढले आणि भारताला 156वरच ऑल आउट केलं. तर उपविजेता म्हणलं तर आपला भारत आहे. उपविजेता भारत आहे. विजेता कोण आहे? पाकिस्तान. लक्षात ठेवा, आपला दोस्त राष्ट्र पाकिस्तान. ओके, तर पाकिस्तानने आशियाचा अंडर-19 कप घेतलं आणि जे काही विश्व कप आहे अंडर-19चं, ओके, विश्व चषक अंडर-19, तर हे कोणी जिंकलं माहिती आहे का? हे भारताने जिंकलं. हे भारताने जवळपास 100 धावाने जिंकलं. कोणाला हरवलं? हे भारताने जिंकलं. अंडर-19 वर्ल्ड कप कोणी जिंकला? भारताने जिंकला. आणि हरवले कोणाला? कोणाला पराभूत केले? पराभूत केले इंग्लंडला. इंग्लंडला पराभूत करून. ओके, कोणाला पराभूत केले? इंग्लंडला पराभूत केले. आणि जवळपास आतापर्यंत आपण विश्वचषक जो अंडर-19 कप आहे आतापर्यंत 6 वेळा दिला, लक्षात ठेवा. आणि हा जो आहे आशिया तो आतापर्यंत 8 वेळा दिला, लक्षात ठेवा. ओके, हे बी जास्त आणि हे बी बऱ्याच वेळा दिला आपण. ओके, याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे 175 रन काढले होते त्यानं. ओके, त्याचं नाव सांगा कमेंट करून. काय नाव आहे त्याचं? जवळपास 75 रन काढले होते. ओके, त्याचं नाव आठवणा मला. त्याचं नाव तुम्ही कमेंट करून सांगा की यानं एवढे रन काढले होते त्याच्यामुळे मॅच जिंकली आपण. मला हरवलं इंग्लंडला. ओके, अंडर-19 वर्ल्ड कप. कोणता? अंडर-19 वर्ल्ड कप. आणि अंडर-19 आशिया वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विजेता ठरला. उपविजेता तुम्हाला कोण दिसेल? भारत दिसेल, लक्षात ठेवा. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर कोणता पुरस्कार जाहीर झाला? तर विज्ञान रत्न हे 2023 पासून चालू झालं आणि पहिला पुरस्कार 2024 पासून दिला, सुरुवात केलं. ओके, विज्ञानाबद्दल सर्वश्रेष्ठ कामगिरी केल्याबद्दल हा विज्ञान रत्न पुरस्कार चालू केला भारत सरकारने. आणि हा पुरस्कार कोण देत असते? विज्ञान रत्न राष्ट्रपतीच्या हस्ते दिला जातो, लक्षात ठेवा. कधी? राष्ट्रपतीच्या हस्ते दिला असतो. भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार आहे. महाराष्ट्र भूषण आहे. हा महाराष्ट्र भूषण पण त्यांना पुरस्कार आहे. ओके, 1910चा, सॉरी 2010चा, 1910 कुठे जन्म झाला असेल त्याचा. ओके, कधी जाय 1910चा पुरस्कार आहे तो. ओके, 2010ला दिला आहे त्यांना, लक्षात ठेवा. कोणता? महाराष्ट्र भूषण. त्यानंतर पद्मविभूषण जवळपास 2004ला मिळालेला आहे. आणि एक पद्मभूषण आहे. पद्मभूषण पण त्याला भेटलेला 1965ला. पद्मभूषण कधी भेटला? 1965ला. आणि कोणता भेटलेला आहे? विज्ञानरत्न. भारतरत्न काय भेटला नाही, लक्षात ठेवा. तर राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार दिला असतो, राष्ट्रीय स्तरावर आहे. ओके, 2023 पासून सुरुवात झाली आणि 2024 पासून पहिला पुरस्कार दिलेला आहे. ओके, आता हे दुसरं वर्ष समजू आपण, दुसरं तिसरं वर्ष. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे क्रीडा मंत्री कोण आहेत? विचारलं मी, सांगितलं आधीच तुम्हाला. क्रीडा मंत्री, त्याच्यानंतर हे मंत्रीबद्दल विचारतात एखादा प्रश्न, 100% एक प्रश्न राहतो मंत्र्याबद्दल. आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, महापौराबद्दल विचारते तुम्हाला, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्मरला, नगराध्यक्षाबद्दल विचारतील. हे प्रश्न विचारले जातात. नंतर पालकमंत्री विशेषतः विचारला जाणार प्रश्न, हे काही गोष्टी विचारल्या जातात. तर सध्या महाराष्ट्राचे जे काही क्रीडा मंत्री आहेत तर ते आहेत सुनेत्रा पवार, माननीय सुनेत्रा अजितदादा पवार. ह्या सध्या त्याला काय म्हणू आपण, त्यांच्याकडे हे खातं दिलेलं आहे. पहिले अजितदादांकडे होतं, लक्षात ठेवा. काही कार्यकाळासाठी 2-3 दिवस ते काय म्हणू आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. 31 जानेवारीला ज्यावेळेस खाते बदल केला, 31 जानेवारी 2026ला, त्यावेळेस हे खातं त्यांच्याकडे दिलं, लक्षात ठेवा. कोणतं? 2026. सरासरी जानेवारी महिन्यातल्या घडामोडी आहेत जास्त करून. ओके, 2026. तर त्यांच्याकडे उत्पादन शुल्क आहे. त्यानंतर अल्पसंख्याक विकास एक खाता आहे सुनेत्रा पवारकडे. ओके, उत्पादन शुल्क अर्थ खातं नाही ठेवलं त्यांच्याकडे. उत्पादन शुल्क, बाकी जे बीड आणि जे काय पुण्याच्या पालकमंत्री आहेत ते. उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, अल्पसंख्याक विकास, ओके, आणि क्रीडा, हे महत्त्वाचे खाते आहेत. त्यानंतर ते बीड आणि पुणे याच्या काय ते. ओके, सुनेत्रा पवार, ओके, पालकमंत्री आहेत, पालकमंत्री. ओके, बीड हे पुन्हा झालं त्यांना, जे बीड कोणाकडे अजितदादा पवारकडे होतं, आणि पुणे यांच्या ते काय दिसतील? पालकमंत्री दिसतील, सुनेत्रा ताई पवार, जे की पहिल्या महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लक्षात ठेवा. ओके, पहा आता क्रीडा मंत्री कोण आहेत? सुनेत्रा पवार आहेत. प्रमोद सावंत काय आहेत? गोव्याचे
हे काय दिसतील तुम्हाला प्रमोद सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृह खातं त्यांच्याकडे आहे, सध्या अर्थ खातं पण त्यांच्याकडेच आहे, बाकीचे महत्वाचे ऊर्जा खातं त्यांच्याकडेच आहे, जे काय महत्वाचे खाते बाकीचे असतील. आणि अनिल काकोडकर हे जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले आहेत यावर्षीचे. ओके, तर हे एक काय म्हणू आपण वैज्ञानिक आहेत, ते शास्त्रज्ञ आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2025-26च्या विजय हजारे ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर तो आहे विदर्भ. विदर्भाने सौराष्ट्राला हरवलेला आहे, तो उपविजेता सौराष्ट्र आहे. उपविजेता विचारू शकतात, उपविजेता कोणता आहे, विजेता न विचारता उपविजेता विचार. आणि विजेता कोणता आहे हजारे ट्रॉफीचा? तर तो आहे विदर्भ. लक्षात ठेवा. मुंबईने बरेच वेळा नेला आहे, पण मुंबईला यावेळेस कर्नाटकनं हरवलं म्हणून मुंबई बाहेर गेले. लक्षात ठेवा. ओके, 4 वेळा मुंबईने नेला आहे, सर्वात वेळा तामिळनाडून नेला आहे. ओके, 5 वेळा जवळपास. सायना नेहवाल यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर प्लेइंग टू विन. प्लेइंग टू विन. सायना नेहवालने आता जवळपास मागच्या या 2 वर्षात निवृत्ती घेतली आहे त्यांनी, पोट दुखायच्या याच्याहून. आता सध्या ते बीजेपीमध्ये भाजपामध्ये सध्या काम करत आहेत ते पक्षामध्ये. हे प्रश्न विचारू शकतात. सध्या त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून ते काम करत आहेत. ओके ओके, ते एक नेता झाले आहेत भाजपाच्या. तर सायना नेहवाल निवृत्ती पण घेतली आणि त्यांचं आत्मचरित्र पहा, प्लेइंग टू विन. ओके, माय स्टोरी. तर हे मायकल क्लार्क, जे काही माजी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क, तर याचा आहे. लक्षात ठेवा. अनब्रेकेबल, तर हे तुम्हाला मेरी कॉमचं दिसेल. लक्षात ठेवा. बॉक्सर आपली मेरी कॉम, याच्यावर विचारू शकता मेरी कॉम. आणि गोल्डन पीटी उषा. पीटी उषा, तर हे आहे पीटी उषाचं म्हणून याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात की गोल्डन गर्ल कोणाला म्हणतात? तर पीटी उषा. आणि अनब्रेकेबल जे काही आत्मचरित्र म्हणू आपण किंवा पुस्तक म्हणू ते कोणाचं आहे? मेरी कॉम यांचं आहे. लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आणि या प्रश्नाचं उत्तर काय? सानिया नेहवालचं आत्मचरित्र, द प्लेइंग टू विन. ओके, 22वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव कुठे पार पडला? तर हे पडलेलं आहे मुंबईला. सरासरी जे काही बरेच चित्रपटासंबंधित जे काही महोत्सव, चित्रपट महोत्सव असतात, पुरस्कार असतात, ते मुंबईमध्ये भरतात. जवळपास 56 चित्रपट आले होते त्याच्यामध्ये, आशियातले 56 चित्रपट. लक्षात ठेवा. पणजी हा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणून 2004 पासून 1952 भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. हे लक्षात ठेवा, याच्यावर थोडा वेळ घेतो मी. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. तर हा भरला जातो पहा कुठे? तर हा भरला जातो पणजी. कधीपासून चालू झाला आहे? 1952. आणि या 2004 पासून गोव्यामध्येच भरतो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुणे सांस्कृतिक चित्रपट पुण्याला भरतो. पुणे सांस्कृतिक चित्रपट, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. चित्रपट महोत्सव कुठे भरला जातो? पुणेला. ओके, त्यानंतर भारतीय चित्रपट पुरस्काराबद्दल राष्ट्रीय पुरस्कार राहतो आपण, चित्रपटातला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. चित्रपट म्हणून राष्ट्रीय चित्रपट, राष्ट्रीय अभिनेता. ओके, जे काही चित्रपट, राष्ट्रीय चित्रपट ओके पुरस्कार म्हणून तो कुठे दिला जातो? दिल्लीला. लक्षात ठेवा. कुठे आहे तो? नवी दिल्ली. ओके, नवी दिल्ली. लक्षात. तर हे लक्षात ठेवा, पणजीमध्येच होतो भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. ओके, आणि हे जे काही थर्ड आय विचारला आपल्याला, 22वा थर्ड आय, तर हा झालेला आहे मुंबईला. लक्षात ठेवा. पुण्याला पुणे सांस्कृतिक चित्रपट महोत्सव होतो, पणजीला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट, आणि नवी दिल्लीला जे काय म्हणू आपण चित्रपटाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार जे भेटतात ते नवी दिल्लीला इथे सादर दिले जातात. लक्षात ठेवा. ओके, राष्ट्रपतीच्या हस्ते हार्दिक सिंग यांची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? हार्दिक सिंगहून जरा कन्फ्युजन होते. हार्दिक पांड्या आपण म्हणतो, डायरेक्ट क्रिकेट करून टाकतो. हार्दिक सिंग दिसते हॉकी, कारण याने जवळपास हॉकीमध्ये बरेच ऑलिम्पिकमध्ये मेडल दिले आहेत त्यांच्या संघाने, ते जेव्हा होते तेव्हा. ओके, तर हार्दिक सिंग एक नामवंत खेळाडू आहेत. ते आहेत कोणत्या खेळाशी संबंधित? हॉकी खेळाशी संबंधित. लक्षात ठेवा. ओके, फुटबॉल बॅडमिंटनशी नाही आणि क्रिकेटशी नाही. तर त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला आहे. लक्षात ठेवा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. पहिले राजीव गांधी नाव होतं याचं. ओके, माहीत असेल तुम्हाला तरी पहा. राजीव गांधी पहिले नाव याचं काय होतं? राजीव गांधी. आणि नंतर बीजेपी सरकारने नाव काय केलं? मेजर ध्यानचंद पुरस्कार. 29 ऑगस्ट राष्ट्रीय खेळ दिवस आहे, त्यांचा जन्मदिवस आहे तोच. ओके, मेजर ध्यानचंद.
तर काय केलं आपण, मेजर ध्यानचंदचा पुरस्कार कोणाला दिला, हॉकीबद्दल हार्दिक सिंगला दिला लक्षात. ओके, बाकी एक क्रिकेट आपलं याच्यामधला खेळामधला अर्जुन पुरस्कार पण एक महत्त्वाचा, त्याच्याबद्दल पण प्रश्न विचारतात. गोव्यातील पणजी येथे पार पडलेल्या 21व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? इथं विश्व साहित्य संमेलन दिसलं. पहिलं आपण मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहिलं, विश्व विचारलं. तर विश्व 21 पार जे पडलेलं आहे त्याचे अध्यक्ष आपल्याला विचारले डॉक्टर अनिल काकोडकर. डॉक्टर अनिल काकोडकर. प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री, तर हे स्वागत अध्यक्ष होते. ओके, हा कोण होते? स्वागताध्यक्ष. स्वागत अध्यक्ष. देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. आणि डॉक्टर अनिल काकोडकर हे काय एक वैज्ञानिक आहेत लक्षात ठेवा, वैज्ञानिक म्हणून, सायंटिस्ट म्हणून त्यांना. ओके, अणुविज्ञान आयोगाचे अणुविज्ञान आयोगाचे माजी अध्यक्ष होते. अणुविज्ञान आयोगाचे अध्यक्ष, अणुविज्ञान आयोगाचे माजी अध्यक्ष. ओके, माजी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर अनिल काकोडकर, जे की गोव्यातील पणजी येथे पार पडलेल्या 21व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वागत अध्यक्ष कोण होते? प्रमोद सावंत होते लक्षात ठेवा, जे की गोव्याचे मुख्यमंत्री. नंतर देवेंद्र फडणवीस पण प्रमुख पाहुणे म्हणून होते. ओके, डॉक्टर अनिल काकोडकर हे त्याचे अध्यक्ष होते मराठी विश्व साहित्य संमेलनाचे. महाराष्ट्रातील 29वी आणि सर्वात शेवटची निर्माण झालेली महानगरपालिका, तर ती आहे जालना. 2024-25 जालना झालेली आहे. पनवेल त्याच्या आधीची आहे लक्षात ठेवा. इचलकरंजी 28वी आहे, ही 27वी आहे. 27, 29 आणि हे तुम्हाला दिसेल इचलकरंजी कशातली, ही रायगडमधली आहे. पनवेल कुठली आहे? रायगडमधली. आणि हे तुम्हाला इचलकरंजी दिसेल कोल्हापूरमध्ये, म्हणजे कोल्हापूरमध्ये 2 आहेत. सर्वाधिक तुम्हाला कुठे दिसतात? कोकणामध्ये दिसतात 6 नगरपालिका. ठाण्यामध्ये जालना 29वी. ओके, आणि लातूर ही जवळपास तुम्हाला दिसेल 24वी. किती दिसेल तुम्हाला? 24वी. 2011 रोजीच झाली लातूर लक्षात ठेवा. 2011 रोजीच लातूर झाली. नंतर परभणी दिसेल 25वी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस, तर हे क्वेश्चन बरोबर पाहून घ्या. ओके, इचलकरंजी सध्या महानगरपालिका आहे 28वी, 27वी पनवेल, 29वी जालना. सध्या महानगरपालिका किती आहेत? 29. जिल्हे किती आहेत? 36 लक्षात ठेवा. ओके, बाकी तुम्हाला ठाण्यामध्ये याच्यामध्ये जास्त महानगरपालिका दिसतात लक्षात ठेवा. ओके, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड, पुणे, बाकी काही याच्यामध्ये तुम्हाला 2-2 महानगरपालिका दिसतात. नाशिकमध्ये 3 दिसतील. ओके, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? सुशासन दिवस. 15 डिसेंबर त्यांचा जन्मदिवस. 15 डिसेंबर त्यांचा जन्मदिवस काय केला जातो? सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, त्यानंतर एकता दिवस 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबर हे लक्षात ठेवा, असे क्वेश्चन विचारतात. हे आहे वल्लभभाई पटेल. एकता दिवस कोणाचा आहे? इथं लिहितो ना, लक्षात ठेवा, थोडा वेळ जाईल. एकता दिवस 31 ऑक्टोबर. ओके, कोणाचा आहे? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. ओके, सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर हे 31 ऑक्टोबर आहे. त्यानंतर पहा सुशासन दिन 15 डिसेंबर, जे की अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस. ओके, पराक्रम दिन 23 जानेवारी. 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस. ओके, यांचा जन्मदिवस. ओके, त्याच्यानंतर पहा 20 ऑगस्ट सद्भावना दिन. हे आहे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती. ओके, तंत्रज्ञानामध्ये यांनी अतिशय जास्त प्रगती घडून आणली लक्षात. राजीव गांधी यांची नंतर हत्या झाली. ओके, प्रचारानिमित्त तामिळनाडूमध्ये. ओके, तेव्हा काय ते पंतप्रधान पदावर नव्हते, पण त्यांची हत्या झाली 1991 काळामध्ये. 26 जानेवारी 2026 रोजी भारताने कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि त्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? हा प्रश्न एक जवळपास 100% विचारला जातो. तर 75वा इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे होते राष्ट्राध्यक्ष. ओके, जो बायडन नाही. ओके, ब्रेबोआ ते होते याचे. ओके,
ॲनथ्विस काहीतरी नाव आहे त्यांचं, तर हे चुकीचं आहे. 77वा सध्या आत्ताचा 2026चा. ओके, तर याचे होते अँटोनियो कोस्टा. युरोपियन युनियन संघामधले होते, लक्षात ठेवा. पहिल्यांदा युरोपियन युनियन संघाचे जे काय म्हणू आपल्याला 26 जानेवारीला आपल्याला लाभलेले एक प्रमुख पाहुणे होते युरोपियन युनियन संघाचे, लक्षात ठेवा. युरोपियन युनियन संघाचे होते. ओके, युरोपियन युनियन याचे पहिल्यांदा आपल्याला काय म्हणू पाहुणे लाभले आहेत, प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाने युरोपियन युनियन. ओके, संघाचे पहिल्यांदा लक्षात ठेवा. ते कोण होते? अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेन. ओके, तर ते काय 26 जानेवारी 2026 रोजी भारताने कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? तर तो होता 77वा. ओके, 75वा 2024ला आपण केला, लक्षात ठेवा. महत्वाचा 2024ला. ओके, जेव्हा 75 वर्ष झाले. आणि 38वा काही झालाच नाही. ओके, हे चुकीचं आहे. 38वा पुढच्या वर्षी होईल. नेक्स्ट पहा, युरो चलन स्वीकारणारा 21वा देश कोणता? बल्गेरिया. बल्गेरिया युरोपियन संघामध्ये जवळपास 2007लाच समाविष्ट झाला, पण प्रदीर्घ काळानंतर जवळपास कितीतरी वर्षानंतर, ओके, ते 3 आणि ते 16 वर्षानंतर जवळपास त्यांनी काय म्हणू आपण 16 नाही 16 आणि ते 3 जवळपास 19-20 वर्षानंतर त्यांनी काय केलं? चलन घेतलं, लक्षात. ओके, 13 आणि 6 किती वेळेले? 19 वर्षानंतर. ओके, 18-19 वर्षानंतर त्यांनी काय केलं? युरोपियन चलन स्वीकारलं, लक्षात ठेवा. कोणतं? युरोपियन चलन. क्रोएशिया 20वा देश आहे, लक्षात ठेवा. 20वा देश. आणि 2023 मध्ये यांनी काय केलेलं आहे? क्रोएशिया यांनी युरो हे चलन स्वीकारलेलं, लक्षात ठेवा. तर रोमालियानं अजून स्वीकारलं आहे, पण स्वीकारायच्यामध्ये आहे. स्वीडनचं अजून स्वीडनचं नाही आहे. स्वीडन युरोपियन संघामध्ये पण नाही आहे. ओके, स्वीडिशन काहीतरी त्यांचं एक हे आहे, चलन आहे, लक्षात ठेवा. ओके, तर त्यामुळे युरो नाही त्यांचं. तर युरो कोणी घेतलेलं आहे? पहिले लक्षात ठेवा. तर बल्गेरिया यांनी घेतलेला आहे यावर्षी 2026ला. तर तो 21वा देश ठरलेला आहे. 20वा जर विचारला तर 20वा राहील क्रोएशिया. ओके, 21वा जर म्हणलं तर कोण राहील? बल्गेरिया. ओके, सोमालिया आणि यांनी काही स्वीकारलेलं नाही. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत? याच्यामध्ये पद्म पुरस्कार 31 जाहीर करण्यात आले. ओके, तर याच्याबद्दल आपण एक विशेष लेक्चर घ्यावं म्हटलं पण झालंच नाही. ओके, पण 5 पद्मविभूषण, 2 नंबरचा पुरस्कार भारतरत्नानंतरचा पद्मविभूषण आणि जवळपास 13, ओके, जवळपास 13 पद्मभूषण. ओके, या 5 पद्मभूषणामध्ये महाराष्ट्रामध्ये एकच मिळालेला आहे, जे की आपले धर्मेंद्र सिंग देओल मरणोत्तर भेटला त्यांना. आणि या 13 मध्ये महाराष्ट्रातले 3 आहेत, लक्षात ठेवा. याच्यामध्ये अलका याज्ञिक आहेत, नंतर एक पियुष पांडे आहेत, ते बी कलामधले आहेत, ते जाहिरात क्षेत्रामधले आहेत. आणि नंतर एक उदल जे काही उद्योगपती आहेत. ओके, तर 3 जणांना भेटलाय महाराष्ट्रामध्ये. आणि सर्व जर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर मला वाटतं जवळपास 15 जणांना, 15 महाराष्ट्रीयनला भेटलेला आहे. ओके, पद्म पुरस्कार किती वेळेला भेटले? पद्म पुरस्कार विचारू शकतात आकडा. तर पद्म पुरस्कार 15 महाराष्ट्रीयनला भेटले. आणि याच्यामध्ये जे पद्मश्री पुरस्कार देतो, जे की विचारू शकतात कोणाला भेटला पद्मश्री महाराष्ट्रामधून? ओके, हे नाव एक विचारू शकतात तुम्हाला, रोहित शर्मा. ओके, रोहित शर्मा. ओके, आणि इथं जर पद्मविभूषण एक विचारलं तर हे ते धर्मेंद्र सिंग देओल. ओके, धर्मेंद्र सिंग देओल, लक्षात ठेवा. ओके, तर 131 आहेत, त्याच्यामधले 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण. ओके, आणि जवळपास 113 पद्मश्री. टोटल होते की नाही बरोबर? ओके, तर 131 आहेत. नेक्स्ट पहा, 25 जानेवारी 2026 रोजी कितवा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला? 2011 पासून मतदार दिवस साजरा सुरुवात केली. 2011 पासून मतदार दिवस साजरा करायला सुरुवात केलेली, लक्षात ठेवा. ओके, 2011. तर आता सध्या तो आहे 16वा. ओके, जे की 25 जानेवारीला साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिन. मतदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने हा दिन साजरा केला आहे. ओके, 25 जानेवारीचा दिला आहे, 25 जानेवारी 2026. ओके, तर 16 होता, 2011 पासून सुरुवात झाली, लक्षात ठेवा. हे पण विचारू शकता सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली म्हणून. असा 16वा विचारलं तर साल पण विचारू शकता, 2011, 12, 14 असे काय देतील. तर 2011 पासून. नमो बुक फेस्टिवल 2026चे आयोजन खालीलपैकी
कोणत्या शहरात करण्यात आली, तर ते शहर आहे दिल्ली. दिल्ली या शहरापासून बरेच पुस्तकं याच्यामध्ये प्रदर्शन आले होते. जवळपास 400 पुस्तकं वेगवेगळ्या भाषेत लिहिलेले 400 पुस्तकं कोणावर, आपल्या पंतप्रधानावर आली होती, वेगळ्या भाषेत लिहिलेली 400 पुस्तकापेक्षा अधिक पुस्तक वेगवेगळ्या लेखकाचे. ओके, तर हे याचं वैशिष्ट्य होतं या नमो बुक फेस्टिवलचं. नमो नाव बी आहे. ओके, नरेंद्र मोदी 400 बुक होते त्यांच्या याच्या वेगवेगळ्या भाषेमध्ये. ओके, नरेंद्र मोदी यांच्या जीवनचरित्रावर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. टाटा मुंबई मॅरेथॉनचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे, तर ती नियुक्ती केली आहे आंद्रे डी ग्रास. तर हे कॅनडाचे धावपटू आहेत. कोणत्या देशात? कॅनडा या देशाचे धावपटू आहेत. ओके, जवळपास 6 ते 7 वेळा त्यांनी काय केलं आहे, ऑलिम्पिक मेडल लिहिलं आहे. ऑलिम्पिक विजेते आहेत ते. ओके, ऑलिम्पिक विजेते किती वेळा? 6 ते 7 वेळा लिहिलं आहे. आंद्रे डी ग्रास. उसेन बोल्ट दिसेल तुम्हाला सर्वाधिक जास्त पडणारा हा माणूस उसेन बोल्ट. नीरज चोप्रा हा भालेफेकपटू आहे भारतातला. आपल्या 2020च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण पदक घेतलं होतं. नंतर त्याच्यामध्ये आपलं जे काय पॅरिसचं होतं त्याच्यामध्ये बी त्यांनी कांस्य पदक घेतलं होतं. आणि लिओनेल मेस्सी हा फुटबॉलपटू आहे. लिओनेल मेस्सी आला होता भारतामध्ये. ओके, मेस्सी झाला. हो, मेस्सी झाला. देशातील पहिले पेपरलेस कागदविरहित जिल्हा न्यायालय, कागदविरहित, वायनाड कल्पेटा. इथे विचारलं जिल्हा न्यायालय. इथे जर हायकोर्ट विचारलं, उच्च न्यायालय विचारलं, तर त्या एर्नाकुलम या जिल्ह्यामध्ये काय म्हणू आपण, त्या शहरामध्ये हायकोर्ट आहे केरळचं, जे की पहिलं उच्च न्यायालय आहे. पहिले उच्च न्यायालय काय म्हणू आपण, पेपरलेस. आणि पहिले जिल्हा उच्च न्यायालय म्हणलं तर वायनाड आहे कल्पेटा जिल्ह्यामध्ये. ते पण कुठे येते? केरळ राज्यामध्ये. ओके, जिल्हा म्हटलं तर वायनाड, राज्य म्हटलं तर एर्नाकुलम. लक्षात ठेवा. इंदूर याने पुणे जिल्हा करत आहे ते काम, पण पूर्ण पेपरलेस आपल्याला विचारलेला आहे. तर पूर्ण पेपरलेस आहे वायनाड कल्पेटा. तर केरळ या गोष्टी करू शकते. लक्षात ठेवा, बऱ्याच गोष्टी केरळमध्ये होत. ओके, कारण त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पण फुकट दिलं आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला सर्वाधिक जास्त शिक्षण देतच आहे. जवळपास आता 99% शिक्षण देतच आहे. सर्वाधिक साक्षर राज्य तेच आहे. सर्वाधिक शास्त्र रेशो पण चांगला त्याचा आहे, स्त्री रेशो. ओके, 1000 पुरुषामागे आपण स्त्री पाहतो. महाराष्ट्रामध्ये 929 आहे. त्याचं किती आहे? 1000च्या वर आहेत. त्याचं पहिलं राज्य आहे 1084 आहे त्याचं. ओके, जबरदस्त राज्य आहे. कारण कोणतं? केरळ. भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भाजपच्या कार्यकारी अध्यक्ष निवडलेला आहे त्यांचा. तर नवीन, आता पहिले जे पी नड्डा होता, तर आता आहे नितीन नबीन. 2026 पासून याचा नियुक्ती केली आहे याची. लक्षात, आताच काही दिवसा अगोदर. ओके, याच्या आधी होते जे पी नड्डा. 2020 ते 2026 पर्यंत यांनी कार्यकाळ केलेला आहे. ओके, त्यानंतर याच्या आधी अमित शहा होते. लक्षात ठेवा, 2014 ते 2020. ओके, इथं कोण होते? अमित शहा. आता सध्या गृहमंत्री आहेत. जे पी नड्डा हे पण एक महत्वाच्या खात्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहेत. ओके, नितीन नबीन आहे सध्या. नितीन नबीन हे कुठले आहेत? गुजरातचे आहेत. लक्षात ठेवा, गुजरात विधानसभेत जवळपास 5 वेळा निवडून आले आहेत. महत्वाचे खाते पण त्यांनी आतापर्यंत घेतलेले आहेत. ओके, विधानसभा याच्यामध्ये. राजनाथ सिंह पण हे राहिलेले आहेत. लक्षात ठेवा. ओके, राजनाथ सिंह तुम्हाला काय दिसतील? बरेच वेळा काय म्हणू आपण, 2-3 वेळा राहिलेले आहेत अध्यक्ष भाजपच्या, पण जास्त वेळ नाही राहिलेला आहेत. लक्षात ठेवा. तर इथं काय प्रश्न आहे आपल्याला? सध्याचे कोण आहेत? तर नितीन नबीन. यावर प्रश्न विचारू शकता. सध्या भारतीय जनता पार्टीचा सत्ता आहे. सध्या भारतीय जनता पार्टी जी चलती आहे, त्यामुळे हा प्रश्न 100% येऊ शकतो. कारण बऱ्याच वेळेला जे पी नड्डा आपल्याला वाटेल, पण त्यांचा बदलला आता. ओके, चालू घडामोडीमधला महत्वाचा प्रश्न म्हणला तर याच्यामधला ते नितीन नबीन सध्या झालेले आहेत. लक्षात ठेवा, जे की कुठले आहेत? बिहारचे आहेत. लक्षात ठेवा, विचारतील त्यांचं राज्य. तर नितीन नबीन कुठले आहेत? बिहारचे आहेत. कुठले आहेत? बिहार राज्यातले आहेत. लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रसिद्ध भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ क्षेत्रातून कधी निवृत्त घेतली? 27 डिसेंबर 2025. 27 डिसेंबर 2025 पासून त्यांनी एक अधिकृत घोषणा केली. आत्ता त्यांनी जानेवारीपासून, परंतु त्यांची शेवटची मोहीम काय 27, तेव्हा त्याच्यानंतर त्यांची काही मोहीम केलेली नाही. ओके, तर सुनीता विल्यम्स आतापर्यंत सर्वाधिक 3 वेळा अंतरात गेलेले आहेत. 3 वेळा. आणि सर्वाधिक काळ अंतरात राहण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. ओके, सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम. ओके, राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? त्यांच्याच नावावर. लक्षात ठेवा, सध्या त्यांनी निवृत्ती घेतलेली. लक्षात ठेवा. ओके, तर प्रसिद्ध भारतीय वंशाच्या आहेत ते.
जवळपास 27 वर्ष त्यांनी प्रदीर्घ कार्यकाळ याच्यामध्ये अंतराळ म्हणून काम केलं त्यांनी अंतराळ क्षेत्रात, लक्षात ठेवा. तर निवृत्ती कधी घेतली त्यांनी? 27 डिसेंबर 2025. 3 वेळा जवळपास ते अंतराळामध्ये गेल्या होत्या, जे की भारतीय वंशाचे आहेत, लक्षात ठेवा. मग यामुळे यावर प्रश्न विचारू शकतात. 27 डिसेंबर 2025 ला त्यांनी काय घेतलेली आहे? निवृत्ती घेतलेली आहे. कोण? सुनीता विल्यम्स यांनी, लक्षात ठेवा. 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ग्रासा माशेल. ओके, ग्रासा मासेल यांना केलेला आहे. मलाला युसुफभाईला 2013ला केलेला आहे, लक्षात ठेवा. 2013ला. डेव्हिड अँटनबिओरला याला 2019ला केलाय. आणि अँजेला मर्केल याला पण 2013ला दिलाय. कोणता? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. सध्या कोणाला दिलाय? ग्रासा माशेल यांना. त्यांच्या स्त्री मानवी हक्क अधिकाराबद्दल त्यांना हा पुरस्कार दिलाय. बाकीच्याही तुम्हाला माहित आहे. मलाला युसुफभाई, ओके, याचा मलाला दिन पण साजरा केला जातो आपण कधी? 14 जुलै. ओके, 14 जुलै की 12 जुलै? ओके, 12 जुलै. ओके, 12 जुलैच आहे. तर जागतिक मलाला दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्यांना पण हे दिलेला आहे पुरस्कार. ओके, 2013 मलाला युसुफभाई आणि 2013ला पुन्हा त्याच वर्षी कोणाला? अंजेला मर्केल यांना. ओके, या दोघीलाही कोणता? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. ओके, इंदिरा गांधी यांच्या नावावर शांतता पुरस्कार दिला जातो. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस कोणत्या मार्गावर सुरू करण्यात आली? तर ती केलेली आहे हावडा ते गुवाहाटी. पहिली स्लीपर हा. मुंबई ते दिल्ली पहिली सीटर आहे. ओके, बेंगळूर ते चेन्नई हे पण सीटर आहेत, AC मध्ये आता. पण याला काय म्हणू आपण? स्लीपर एक्सप्रेस. तर ती पहिली केलेली आहे हावडा, झोपून जायची, हावडा ते गुवाहाटी, लक्षात ठेवा. ओके, तर स्लीपर एक्सप्रेस कुठे गेले आहे? तर रेल्वेबद्दलही प्रश्न विचारले जातात, विमानाबद्दल प्रश्न विचारले बरेच आहे. ओके, तर असे बरेच प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. हावडा ते गुवाहाटी यावर लक्ष देऊन पहा. ओके, रेल्वे कोणत्या झाल्या, काय झाल्या, कोणत्या प्रायव्हेट आहेत, कोणत्या सरकारी आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारतात. सर्वात जास्त लांब पल्ल्याची, सर्वाधिक अंतर कापणारी, कुठून कुठे कापणारी, ओके, त्याच्या नाव विचारतात. कर्तव्यपथ दिल्ली वरील 2026च्या संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला? महाराष्ट्र. गणेशोत्सव हे आपलं यावेळेस तो होतं. ओके, चित्ररथाचा आपला काय होता? गणेश उत्सव हा विषय होता, लक्षात ठेवा. याच्या आधी 1993ला पण हाच विषय आपला होता, 100 वर्ष झाल्याबद्दल. ओके, कारण 1893ला गणेश उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू झाला होता, लोकमान्य टिळक यांनी सुरू केला होता. 1993ला पण हाच विषय होता, लक्षात ठेवा. ओके, 1993ला. त्याच्या आधी 1980ला आपण शिवराज्याभिषेक दिन म्हणून शिवराज्याभिषेकावर होता आपला. त्यानंतर 2014, 15, 18, 24 हे सलग आपल्याला भेटलेले आहेत, लक्षात ठेवा. तर गणेश उत्सव हा महाराष्ट्रात होता. नंतर जम्मू काश्मीरला भेटलं दुसरं पारितोषिक, आणि तिसरं पारितोषिक कोणाला भेटलं? केरळला. शैक्षणिक याच्यावर होतं त्यांचं शिक्षणावर होतं ते केरळचं. ओके, तर केरळचा तिसरा आहे. दुसरा कोणाचा होता? जम्मू काश्मीरचा होता, लक्षात ठेवा. ओके, प्राण्याविषयी, ओके, याच्याबद्दल होता. चित्रकला आणि हस्तकला याच्या विषयी त्यांचं काही कलेविषयी त्यांनी काही मानलं होतं. ओके, कोण? जम्मू काश्मीर कोणता आहे? 2 नंबरला. 1 नंबर पाकिस्तान, महाराष्ट्र. जम्मू काश्मीर पाकिस्तान, जम्मू काश्मीर. ओके, जम्मू काश्मीर. आणि 3 नंबर आपल्याला दिसेल केरळ. ओके, केरळ शैक्षणिक याच्यावर होता तो. ओके, डिजिटल याच्याबद्दल. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या जलाशयाचे नवीन काय? तर कोयना धरणाचे पहिले नाव काय? शिवसागर. तर ते नाव आता जानेवारीमध्ये बदललेलं आहे. आपण काय ठेवलं आहे? छत्रपती शिवाजी महाराज जलसागर. यशवंत सागर धोम, साताराचं जे काय धरण आहे त्याला नाव आहे. ओके, सातारा धोम. ओके, त्यानंतर नाथसागर, हे काय जायकवाडी आपण म्हणू, पैठणचं छत्रपती संभाजीनगर, त्याला नाथसागराला काय म्हणू आपण? हे नाथसागर म्हणतो आपण, जायकवाडी. ओके, गोदावरी नदीवर आहे. कुठे आहे? गोदावरी नदी. ओके, जायकवाडी आपण म्हणतो. आणि यशवंत सागर, सातारा. शिवसागर याला पूर्वीचं नाव होतं शिवसागर. ओके, तर सध्या नाव काय? छत्रपती शिवाजी महाराज हे कोयना धरणाला नाव दिलं आहे. यावर प्रश्न विचारू शकतात, छत्रपती शिवाजी महाराज. ओके, मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश मी म्हणलं, हे अपडेट राहत जा. ओके, तर प्रत्येक राज्याच्या न्यायाधीश बदलत नाही, काही 4-5 राज्याच्या बदलत राहतात. तर हे विचारतात, तर मुंबईचं बदललं असं मुंबईचं विचारतील, बॉम्बे उच्च न्यायालयाचं जे काही अपडेट आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचं, कारण हे महत्त्वाचे पद आहेत न्यायाधीश वगैरे. तर आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे, मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश, आणि पहिल्या महिला राहिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आतापर्यंत मेघालयामध्ये जवळपास 10वे न्यायाधीश आहेत. 9 जे न्यायाधीश तुम्हाला दिसतील ते आतापर्यंत तुम्हाला कोण दिसतील? पुरुषच दिसतील. तर पहिली महिला जी 10वी आहे, रेवती डेरे. ओके, रेवती डेरे हे पहिल्या मुंबईच्या न्यायाधीश होत्या, पण म्हणजे मुख्य न्यायाधीश नव्हत्या, पण मुंबईच्या न्यायालयामध्ये त्यांनी त्यांचा कार्यकाळ
हे केलेलं आहे त्यांनी. ओके, मुंबईच्या याच्यामध्ये होत्या ते पहिले रेवती डेरे, पण सध्या ते कोणत्या मेघालय उच्च न्यायालयाच्या सध्या ते मुख्य न्यायाधीश आहेत, लक्षात ठेवा. ओके, ते का फक्त न्यायाधीश नाहीत तर मुख्य न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश. ते कोणतं न्यायालय आहे? मेघालय उच्च न्यायालय. तर ओके, तर इथं तुम्हाला अजून एक दिसते फातिमा बीबी. तर फातिमा बीबी बद्दल सांगायचं काय आहे, तर फातिमा बीबी या काय म्हणू आपण, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश होत्या. ते सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी, लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून फातिमा बीबीवर प्रश्न विचारू शकतात. पहिला महिला न्यायाधीश. ओके, ते कोण होत्या? फातिमा बीबी. आणि बी नागरल्ला हे काऊन महत्वाचे आहेत माहिती आहे का? सध्या सूर्यकांत शर्मा आपले न्यायाधीश आहेत, पण 2027 नंतर पहिल्या सरन्यायाधीश होण्याचा मान यांना जाऊ शकतो, ज्यामध्ये कोण आहेत? बी नागरल्ला. कोण आहेत? बी नागरल्ला. सध्या ते काय आहेत, म्हणजे जे काय आपले सूर्यकांत शर्मा आहेत सध्या न्यायाधीश, सरन्यायाधीश कोण आहेत? सूर्यकांत शर्मा. आणि हे रिटायर होणार आहेत 9 फेब्रुवारी 2027ला. तर 2027ला या होऊ शकतात, लक्षात ठेवा. पहिल्या भारताच्या सरन्यायाधीश. आतापर्यंत भारताच्या सरन्यायाधीश महिला कधीही झालेल्या नाहीत. तर पहिल्या सरन्यायाधीश होण्याचा मान बी नागरल्ला यांना जाऊ शकतो. तर फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या फक्त एक न्यायाधीश होत्या. त्याच्यानंतर रेवती डेरे हे पहिल्या मुख्य न्यायाधीश झाले आहेत कोणत्या याच्या? मेघालयच्या. हेच आपलं उत्तर आहे. तर मेघालय या राज्याच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ओके, तर ते आहेत कोण? रेवती डेरे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, शेवटचा क्वेश्चन. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा एकच आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे अध्यक्ष कोण आहेत? तर यांचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट हर्षद वसंतराव निंबाळकर आहेत, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ॲडव्होकेट उदय वारुंजीकर हे दिसतील तुम्हाला, हे उपाध्यक्ष आहेत सध्या, लक्षात ठेवा. कोण आहे ते? उपाध्यक्ष. आणि ॲडव्होकेट हर्षद वसंतराव निंबाळकर कोण आहेत? अध्यक्ष आहेत. ओके, तर यावर प्रश्न विचारू शकतात, लक्षात ठेवा. ओके, तर आजचं सेशन कसं वाटलं नक्कीच कमेंट देऊन कळवा. जय हिंद.